नमस्कार मित्रांनो, तुम्हाला इन्व्हर्टेड व्ही कर्व तर माहीतच असेल. इन्व्हर्टेड व्ही कर्व तोच आर्मेचर करंट वर्सेस फील्ड करंट. नाही रे, तो नाही. मग पॉवर फॅक्टर वर्सेस फील्ड करंट, हे करेक्ट आहे काय? हां, हेच मी म्हणत आहे की पॉवर फॅक्टर वर्सेस फील्ड करंट हा तुम्ही इन्व्हर्टेड कर्व तुम्हाला माहीतच असेल. तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर माहीतच असेल. आणि असाच एक इन्व्हर्टेड कर्व असतो सिलेक्शनचा. तर हा इन्व्हर्टेड कर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेऊ. आणि त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि त्याचबरोबर तुम्ही माझ्याशी टेलिग्राम चॅनलवर पण कनेक्ट होऊ शकता. तर मित्रांनो, इन्व्हर्टेड व्ही कर्व ऑफ सिलेक्शनसाठी जो मी डेटा घेतलेला आहे तो नगर परिषद प्रशासन संचालय म्हणजेच DMA, डायरेक्टरेट ऑफ म्युनिसिपल कॉर्पोरेशन याला म्हणतात. तर शॉर्ट फॉर्ममध्ये DMA म्हणतात. तर त्याचावाला डेटा आपण घेतलेला आहे. तर हे 11 जुलैचं एक नोटिफिकेशन आहे. तर या रिक्रुटमेंटवरून आपण तो डेटा काढणार आहे, ज्यामध्ये आपल्याला सिलेक्शनविषयी थोडी माहिती भेटणार आहे. तर थोडंफार याचं बॅकग्राऊंड पाहून घेऊ त्याच्या आधी. तर 20 ऑगस्ट रोजी हे आलेलं होतं. म्हणजे 20 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करू शकत होते तुम्ही. 23 पर्यंत, 20 ऑगस्ट 2023 पर्यंत. आणि मग पुढे जर आपण गेलो तर आपल्या महाराष्ट्र नगर परिषद विद्युत अभियांत्रिकी सेवा, विद्युत अभियंता ग्रुप सीची पोस्ट होती आणि त्याच्यामध्ये पण AB आणि C होतं लिहिलं. आणि जर तुम्ही जागा पाहिल्या तर ग्रुप सीमध्ये श्रेणी अ मध्ये 5 जागा होत्या. त्यानंतर ह्या 9 जागा ज्या होत्या त्या कर्मचाऱ्यासाठी होत्या. त्यानंतर ह्या 27 जागा आणखी होत्या श्रेणी सीमध्ये किंवा श्रेणी क मध्ये. आणि खाली जर आपण मग गेलो, एवढ्या जागा झाल्या. आता खाली डेटा हे हायलाईट केलेला आहे, तर आपल्याला भेटून जाईल. तर इथे जे पदाचे नाव माहीत आहे तुम्हाला, विद्युत अभियंता आणि श्रेणी ब, क ग्रुप सीमध्ये. तर यामध्ये काय मागितलं होतं? पदवीधारक म्हणजे डिग्रीवाला पाहिजे होता. तो इथे एलिजिबल होता. आता डिग्रीवाले होते तर त्यांनी फॉर्म वगैरे भरलेला असेल. मग आणखी माहिती आता येथे येणार. तर येथे मग एक्झामचं शेड्यूल वगैरे आलेलं होतं. तर एवढ्या लोकांनी फॉर्म भरलेला होता. 4,667 लोकांनी फॉर्म भरलेला होता. आणि हे बाकी सेमच होतं. 29 ऑक्टोबर 2023ला एक्झाम होती आणि हे त्याचा टायमिंग होता. सत्र दुसरे दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत. ठीक आहे. आता हे तर झाले फॉर्म. आता काही दिवस 2, 4, 5 दिवसाआधी लिस्ट लागली. सिलेक्टेड किती आहे, वेटिंग लिस्टमध्ये किती आहे आणि जे DB वगैरेला गेले नाही त्याची लिस्ट लागली होती. तर हे तुम्ही लिस्ट पाहू शकता. तर यामध्ये पहिले जे 5 होते ते निवडले गेले. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे, याला पण जॉइन करून घ्या. पुढे जर गेलो आपण तर आणखी ह्या ज्या जागा आहे, 7 जागा, याच्यामध्ये पण निवड झालेली होती. आणि अंतिम निवड सूचीमध्ये हे जे होते, जे नगर परिषद कर्मचाऱ्यासाठी जे होते राखीव, त्याच्यामध्ये एकाचंही सिलेक्शन नाही झालं. का माहीत कशामुळे आहे तर. आणि मग जे राहिलेले जे होते 35 जागा, त्याच्यामध्ये आणखी सिलेक्शन करण्यात आलं. तर येथे म्हणजे हे सिलेक्शन लिस्ट आहे. मग काही वेटिंगमध्ये पण होते. वेटिंगची लिस्ट ही राहिली. आणि खाली जर आपण गेलो तर जे DBला नाही गेले त्यांची पण लिस्ट यांनी टाकली. आता हे फायनल झालं आहे सिलेक्शन, वेटिंग आणि जे DBला गेले नाही ते. आता खाली जर आपण गेलो तर आता ॲनालिसिस आपण पाहूयात. तर यावाल्या एक्झाममध्ये बघा, 1990 पासूनचे कॅन्डिडेट जे होते, ज्याची डेट ऑफ बर्थ किंवा डेट ऑफ इयर म्हणू शकता. इयर ऑफ बर्थ YOB म्हणू शकता. तर यामध्ये कसं झालं की 1990 ज्यांची इयर ऑफ बर्थ होतं, त्याच्यापासून तर पुढे ॲप्लिकेशन गेले. म्हणजे 2023चं रिक्रुटमेंट होती ते. तर 2023 पर्यंत ते गेलेले आहे. तर 1990 पासून पूर्ण लोकं इथं ॲप्लिकेबल होते. 1990 पासून
तर मे बी 2000च्या पुढे 10-15 वर्ष जे होते ते. तर 2012 पासूनचे जे पास आउट आहे ते म्हणू शकता. ज्यांचं इयर ऑफ बर्थ 1990 आहे ते 2012 चे पास आउट होते. तर त्याच्यापैकी एकाचं सिलेक्शन झालं. 1991 म्हणजे 2013 चे पास आउट. त्याच्यामध्ये पैकी एकाचं सिलेक्शन झालं. 1992 इयर ऑफ बर्थ म्हणजेच 2014 चा पास आउट. त्याच्यापैकी एकाचं सिलेक्शन झालं. त्यानंतर 1993 म्हणजे 2015 चा पास आउट, चौघाचं सिलेक्शन झालं. 1994 म्हणजे 2016 चा पास आउट, 6चं सिलेक्शन झालं. 1995 म्हणजे 2017 चा पास आउट, 8 असे लोकं होते. त्यानंतर 1996 म्हणजे 2018 चे पास आउट, असे 6 लोकं होते. 1997 म्हणजे 2019 चा पास आउट, असे 9 कॅन्डिडेट्स होते. 1998 म्हणजे 2020 चा पास आउट, असे 8 कॅन्डिडेट्स होते. 1999 म्हणजे 2021 चे पास आउट, असे 1 कॅन्डिडेट होता. आणि 2000 इयर ऑफ बर्थ म्हणजेच 2022 चा पास आउट 1 जण होता. आणि 2001 म्हणजे 2023 चा पास आउट 1 जण होता. तर हे तुम्ही पाहू शकता, की सिलेक्शनमध्ये कशाप्रकारे पहिले कमी-कमी, मग वाढला आणि पुन्हा कमी झाले. तर टोटल इथे जे सिलेक्शन लिस्ट आहे त्यामध्ये 47 कॅन्डिडेट्स होते. म्हणजेच आहे, अजून काही ते फायनल गेले नसेल अजूनपर्यंत. त्याची लिस्ट आली, आता ते चालले जाणार. तर तुम्ही जर ह्या कर्वले पाहणार तुम्ही, तर जर थोडं छोटं करून घेऊ. तर इथं जर तुम्ही पाहणार, तर असा तुम्हाला हा कर्व दिसून येणार. तर नंबर ऑफ सिलेक्शन हे कॅन्डिडेट्स आहे 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तर मॅक्सिमम 9 जणांचं सिलेक्शन झालं. आणि 9 जण कोणते होते ते? 1997 चे पास आउट, 2019 चे 1997 ज्यांचं इयर ऑफ बर्थ होतं आणि 2019 चे ते पास आउट होते. तर हे झाले हायेस्ट नंबर होते ते. कोण होते ते? 19 वाले. असं-असं करत गेलं. इथे 19 आहे. आणि खाली काय आहे? इयर ऑफ पासिंग. तर तुम्ही इथे बघू शकता, की 2012 ते 14 पर्यंत स्ट्रेट लाईन आहे. म्हणजे 1, 1, 1चं सिलेक्शन 1, 1, 1च झालं. 47 पैकी म्हणत आहे. आणि 21, 22, 23 याच्यामध्ये पण 1, 1 झालं. तर ह्या 12, 13 आणि 14चे जे पास आउट आहे, यांच्यावर फॅमिलीच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहे आता. कारण की म्हणजे खूप टाईम झाला ना यांना पास आउट होऊन. म्हणजे हे 12चे 22, 12 वर्ष आधीचे आहे हे. तर म्हणजे 12 वर्ष आधीचे आणि 22 डिग्री झाले असेल तर 22 आणि 12. 22 आणि 12 34 वर्षाचे आहे ते. तर 34 ते 14 म्हणजे 32 वर्ष म्हणू शकता. 34, 32, 30 प्लस म्हणू शकता. हे तेव्हाचे आहे आणि हे लेटेस्ट आता पास आउट झालेले म्हणजे 22, 23, 24 वर्षाचे हे वाले इकडले. तर ह्या दोघांचंही सिलेक्शन यांचं सिलेक्शन का बरं कमी होत आहे? कारण की यांना टाईम नाही भेटत आहे अभ्यासासाठी तेवढा. यांच्यावर जबाबदाऱ्या आल्या आहे या लोकांवर आणि यांच्याकडे हे आताच लगेच स्टार्ट केलं आहे. यांच्याकडे पण एवढे रिसोर्सेस नाही, गाईडन्स नाही, काही नाही. तर हे त्यामुळे मागे आहे. मग राहिले कोणते? हे मधातले. तर मधातल्या याचं सिलेक्शन होत आहे. कारण की याच्यावर जबाबदाऱ्या पण नाही आहे आणि हे लेटेस्ट पास आउट पण नाही आहे. तर यांचं सिलेक्शनचे रेशो किंवा क्वांटिटी जास्त आहे. तर 15 पासून वाढत आहे. 15, 16, 17, 18, 19, 20, 21. तर असं जर तुम्ही असं अप्रॉक्सिमेट केला तर इन्व्हर्टेड व्ही कर्व्ह तुम्हाला दिसून जाईल. अजून जर चांगलं पाहायचं असेल तर तुम्ही हा बार ग्राफ पण पाहू शकता. नगर परिषद जेईई रिझल्ट, नंबर ऑफ स्टुडंट सिलेक्टेड आणि खाली इयर ऑफ पासिंग. तर अशा प्रकारे तुम्हाला बार ग्राफ पण दिसून येईल. तर हे जो हायेस्ट आहे 9 स्टुडंट जिथे सिलेक्ट झाले आहे, तो जो आहे 2019चा. तर 12चा पुन्हा असा स्टॅग्नंट आणि इकडे पण हे वाले जे आहे असे वाढत गेले आहे. तर आधीच डेटा मी शेअर केलेला आहे. तर अशा प्रकारे इन्व्हर्टेड व्ही कर्व्ह आहे. याच्यात काही वेगळं काही असं लॉजिक वगैरे नाही आहे. कोणतीही एक्झाम उचला त्यामध्ये आता असाच कर्व्ह दिसेल आणि जसं-जसं 1-1 वर्ष पुढे जाईल, जसं आता 2019चे पास आउट जे आहे हे इथं जास्त आहे. 18 तुम्ही म्हणू शकता की हे 17, 18, 19, 20 हे वाले पास आउट जास्त आहे. आता जसं-जसं 1-1 वर्ष वाढेल तर कसं आता हे 17, 18, 19, 20 जे आहे ना, 16, 17, 18, 19, 20 हे जास्त दिसत आहे ना, तसं मग 1 वर्ष पुढे जाईल. आता पुढच्या वर्षी 17, 18, 19, 20 वाले जास्त सिलेक्ट होईल. मग आणखी 1-1 वर्ष असे. तर असंच तुम्हाला इन्व्हर्टेड व्ही कर्व्ह दिसेल. आता तुम्ही कोणत्या इयरचे पास आउट आहे, त्यानुसार मग तुम्ही बघू शकता की सिलेक्शन तुमचं इथं आहे, इथं आहे की इथं आहे.
तर असंच सगळ्या एक्झाममध्ये रेप्लिकेट होणार आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ चांगला आवडला असेल आणि हा डेटा पण तुम्हाला समजला असेल. तर तुम्ही कोणत्या इयरचे पास आउट आहे ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता आणि तुम्ही तुमचे फीडबॅक पण कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. तर आय होप तुम्हाला आवडला असेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.